दंडवत हो उपाध्या म्हणिये. लीळा क्रमांक 208. उपाध्या म्हणिये. उपाध्ये म्हणजे उपद्ये बास, म्हणिये म्हणजे जे म्हटलं ते व्यापार करत होते. आपण पाठीमागे बघितलं की उपाध्ये म्हणजे कोण, जिच वेळापूरला स्वामींच्या दर्शनासाठी आले होते आणि स्वामी काय त्यांना सांगतात, देव काही परप्रकाशित, देव तो स्वयंप्रकाशित. हेच उपाध्ये जे बोधवंत होते, हे ते उपाध्ये यांना बोध झालेला होता, नाही का. स्वामींच्या भेटीसाठी येतात आणि अंधार असतो आणि मनामध्ये मनोरथ करतात, जर बाईसा दिवा लावते तर स्वामींची मूर्त मला दिसेल. मनामध्ये मनोरथ केला आणि तिकडून भगकरी प्रकाश पडला, एकदम प्रकाश पडला त्या मूर्तीमधून आणि स्वामींची मूर्ती त्यांना दिसली. आणि स्वामी त्यांना म्हणतात, बटिका, देव काही परप्रकाशित, देव तो स्वयंप्रकाशित. देव काही अन्य साधनाने प्रकाशित होणारा नाहीये, तो परप्रकाशित नाही, तो स्वयंप्रकाशित आहे. जर त्याने प्रकाशमान केला तर तो प्रकाशमान होणारा परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वर कशाने प्रकाशित होतो? परमेश्वर त्याच्या ज्ञानाने, भक्तीने प्रकाशित होत असतो. तेच हे उपाध्ये. ज्या उपाध्ये वासांना दीडपुरुक असं स्वामींनी प्रसादिक नामकरण केलं होतं, नाही का. म्हटले किती रोटी खासाल? देव म्हटले अर्धी खासाल. म्हटले अर्धीने काय होणार आहे? म्हटले तुम्ही पावणे खासाल. म्हटले जी पाऊण रोटीने काय माझं होणार आहे? म्हटले किती? 1.25 खासाल तुम्ही? म्हटले 1.25ने माझं काय होणार आहे? तर म्हटले मग किती खाणार ना? म्हटले आम्ही 1.5 रोटी खाऊ. मग ह्याच उपाध्ये वासांना दीड, तर तुम्ही काही दीडपुरुक म्हणा असं स्वामींनी नामकरण केलं. तेही पुरुष मी संदर्भ सांगितला. बाईसे उपाध्या ते म्हणतले बटिका जाये पा. बाईचा उपाध्ये वासांना म्हणतात, बटिका जाये पा, पत्रशाक घेऊन ये. पत्रशाक म्हणजे भाजीपाला. भाजीपाला घेऊन ये, नाही का. जे भाजीपाला खातात त्यांना शाकाहारी असं म्हटलं जातं. शाक म्हणजे काय? भाजी किंवा भाजीपाला. जा म्हटले पत्रशाक घेऊन ये बाजारामधून. गेले, बाजारामध्ये गेले, घेऊन आले. जे काही बाईसांनी स्वामींसाठी, उपारासाठी जे काही भाजीपाला सांगितला होता तेच गेले आणि घेऊन आले. बटिका जाये पा, तेल घेऊन ये. आता भाजीपाला आणला. बाईसा लगेच काय म्हणते? बटिका जा म्हणे भाजी करण्यासाठी तेल घे. जा म्हणे तेल घेऊन ये. गेले आणले. गेले बिचारे आणि स्वामींसाठी म्हणजे ते भाजी बनवण्यासाठी काय झालं? तेल घेऊन आले. बटिका विसरली ये सांबारो, सांवारो घेऊन ये हो. लगेच भाजीपाला आणला, तेल आणलं, लगेच परत काय म्हणतात बाईसा? जा. अरे जा म्हटले, मी विसरले रे म्हणे. म्हणे जा बरं, सांबार राहिला म्हणे, सांबार घेऊन ये म्हणे. लगेच उपाध्ये बस, हो बाई लगेच आणतो. सर्वज्ञे म्हणितले काय झाले म्हातारेसी. काय म्हणतात स्वामी बाईसांना? काय झालं म्हटले या म्हातारीला? 1 वेळ न पुरे, 2 वेळ न पुरे, ऐसे विसोगी लावा. स्वामी सांगतात की काय झालं या म्हातारीला? म्हातारी कुणाला म्हटलेलं आहे? बाईसांना. आणि दुसरं म्हातारी कोणाला म्हटलेलं आहे?
महादैसाला, म्हातारी तुम्हा लागेगा, बाई तुम्ही या ते पुरीकर नागदेव ऐसे न म्हणजे, हा येथीच्या जवळिकान झाला असे. म्हातारी शब्द का उच्चारला, महादैसांना म्हातारी का उच्चारलं किंवा बाईसांना म्हातारी का म्हटलं? म्हातारी म्हणजे इथे दोन संदर्भ फार महत्वाचे आहेत. बाईसांना म्हातारी म्हटलं आणि महादैसांना म्हातारी म्हटलेलं आहे. परंतु बाईसा ज्या होत्या मुळात त्यांचं वय झालेलं होतं. दुसरी गोष्ट ती प्रेमिया होत्या आणि प्रेमिया जो असतो त्याचा विकार विकल्पा उच्छेदून जातो, त्याच्या ठिकाणी विकार राहतच नाही. परंतु ज्ञानिया जो असतो त्याच्या ठिकाणी मात्र विकार विकल्प असतोच. परंतु महादैसाला म्हातारी जे म्हटलं, महादैसा जरी तरुण होत्या तरी पण त्यांच्या ठिकाणी विकार नव्हता. त्यांनी सगळे आपल्या स्वभावाला आपल्या अधीन केलेलं होतं. महादैसा जरी तरुण होत्या परंतु ते विकारामध्ये अजिबात लिंबायमान नव्हत्या किंवा विकार भावना त्यांच्या ठिकाणी अजिबात नव्हती. म्हणून त्यांना म्हातारी म्हटलेलं आहे. जसं आता म्हातारी माणसं असतात त्याच्या ठिकाणी काही विकार असतोय का? भावना, विकार भावना नसतेच. कोण जे म्हातारी आहेत ते बरं का. महादैसा ज्या होत्या तरुण असून त्यांना म्हातारी म्हटलेलं आहे. का बरं म्हटलेलं आहे? विकारांना आपल्या अधीन केलं होतं, इंद्रियांना आपल्या अधीन केलेलं होतं. जरी त्या तरुण होत्या परंतु महादैसा कधी विकारामध्ये लिंपायमान झाल्या नाही किंवा कधी त्या इंद्रियामध्ये रममान झाल्या नाही. कधी त्यांनी इंद्रियाचा भोग त्यांनी घेतला नाही. आता ते तरुण होत्या, ते तर काही करू शकले असते परंतु नाही. म्हणून स्वामी काय म्हणतात, म्हातारी चर्चक जिज्ञासक, म्हणून म्हातारी तुम्हा लागेगा. जरी महादैसा आचार्यांपेक्षा लहान होत्या परंतु जे काही आहे त्याला विचारू करायचं स्वामींनी सांगितलंय होतं. आणि महादैसाला काय सांगितलं, बाई तुम्ही सुद्धा पुरीकर नागदेव याला समजू नका. म्हणजे आता हा पूर्वीचा राहिला नाही. येथीच्या जवळिका आन झाला असे, म्हणजे आता हा जरी पूर्वीचा याला समजू नका. येथीच्या जवळिका म्हणजे आमची जवळीक केल्यामुळे आन झाला असे, म्हणजे याची पात्रता फार मोठी आहे. सांगितलं ना, आमच्यापासून एका दोघा आणि आचार्यापासून किती सांगितला? 7-5 न बोध होईल. त्यापासून एकच दोघांना. मग सांगितलं ना पुढे 700-500 गुरुकुळ झालं की नाही. ते कवीने सांगितले बघा, आणिक धंडाळाचा नागदेव होते, सप्तव्यसनामध्ये मग्न झाला होता. आणिक धंडाळाचा नागदेव होता, सप्तव्यसनामध्ये मग्न झाला होता. स्वामी दर्शनाने झाला दुर्गुणाचा अंत, स्मराचक्रधर तो देव कृपावंत. नागदेवाचार्याने प्रकाशिला पंथ, स्मराचक्रधर तो देव कृपावंत. स्मराचक्रधर तो देव कृपावंत. म्हणजे असे कवीने ती काव्यामध्ये त्यांची वहती वर्णन केलेली आहे. म्हणून स्वामी सांगतात की बाई म्हातारी हा तुम्हा लागेगा, तुम्ही याला पूर्वीसारखं समजू नका. अशा प्रकारे तो संदर्भ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून तिथे महादैसाला एक म्हातारी म्हटलं आणि ते बाईसांना म्हातारी म्हटलेलं आहे. काही झाले म्हातारीसी, एक वेळ न पुरे, 2 वेळ न पुरे. स्वामी सांगतात बाई तुम्हाला काय झालं हो, एकदा ठीक आहे, तुम्ही एकदा त्याला सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदाही न पुरे, तुम्ही तिसऱ्यांदा पण त्याला सांगितलं, तो बिचारा उभाच आहे. ऐसे विसुगी लावा मा. ऐसे विसुगी लावा म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही ती बेळी असते बघा, बेळी ती खेड्यामध्ये असते, इचकी त्याला म्हणतात. ती इचकी असते की नाही, इचकी ती बेळी कुठे पण काम करते. म्हणजे ते कुठे पण लावल्या ती कुठे पण उपयोगा येते. तिला इचकी, तिला बेळी असं म्हणतात. आणि कुठे पण ती राहते. म्हणजे
24 तास ती इचकी बेळी कुठल्याही कामामध्ये उपयोगी जाते. तसं स्वामी म्हणतात की एसी विसुगी लावा, ज्याप्रमाणे ती इचकी उपयोगी जाते तसं तुमच्या उपयोगा हा उपाध्ये जातो आहे. तो बिचारा तुम्ही कोणतंही काम सांगा तो तुमच्या कामासाठी उभाच आहे, तो सेवेसाठी तत्परच आहे. माऊभाची असेल म्हणजे तुम्ही सांगा आणि तो तिथे सेवा करण्यासाठी उभाच आहे. अशा प्रकारे स्वामी बाईसांना म्हणतात. उपाध्ये ओगीची राहिले. उपाध्ये हे सगळं ऐकू लागले आणि ते बिचारे गप्प बसले. उलट स्वामींना किव येते. स्वामी म्हटले काय बाई, तुम्ही त्याला एकदा पळवलं आला, लगे दुसऱ्यांदा पण त्याला पळवलं, लगे तिसऱ्यांदा पण त्याला कामाला पळवलं, तरी पण तो बिचारा गेला, काहीच म्हणत नाहीये. आणि बाई तो किती पण करतो, तुम्ही सांगायचंच का? एकदाच सांगा ना काय सांगायचं तुम्हाला ते. तुम्ही एकदा तेल सांगता, एकदा भाजीपाला सांगता, एकदा म्हणता मीठच राहिलं, एकदा म्हणता पीठच राहिलं. तो बिचारा जातोच आहे. तुम्ही सांगता तो जातोच आहे. एकदा सांगा ना काय सांगायचं ते. अशा प्रकारे उलट स्वामींना किव येते. पण स्वामी सुद्धा कधी कधी परीक्षा पाहत असतात. स्वामी बाईसांना म्हणू लागले आणि ते संभाषण उपाध्येबास ऐकू लागले. उपाध्ये बिचारे गप बसले ऐकून. उपाध्ये ओगीची राहिले. बघा उपाध्ये सुद्धा किती सेवानिष्ठ होते. ते म्हटले नाही काय बाई हो, तुम्ही मला एकदा सांगायचं ना बाई, एकदा तेल सांगता, एकदा सांबार सांगता, एकदा मीठ सांगता. ते का बाईसांना म्हटले नाही. काय म्हणे बाईसाचं काम असं आहे. बघा मार्गामध्ये सेवा करत असताना माझा एक अनुभव सांगतो. आमच्या गुरुमाता तपस्विनी ताई होत्या, भामाताई अमृते. ते कधी कधी असंच व्हायचं, एकदा सांगायचं भाजीपाला घेऊन ये, पुन्हा काहीतरी आता मार्ग व्यापामध्ये मोठा मनुष्य असतं, काहीतरी मार्गामध्ये व्याप, सगळ्या डोक्यात लक्ष राहत नाही गोष्टी. आणि गावात दुकान जवळच होतं बरं का, पण मला जाण्याचा म्हटलं कंटाळा होता. म्हणजे माझा अनुभव मी सांगतो. आता होता मार्गाचाच व्यापार. मग एकदा ते तेल सांगायच्या, एकदा सांगायच्या जाय रे ते दुकानात काहीतरी रिलच घेऊन ये, एकदा सांगायच्या जा काहीतरी साखरच विसरली. आणि मग मला अशी चिडचिड व्हायची. म्हणजे माझा अनुभव सांगतो. मी सांगायचं काय ताई तुम्ही एकदा सांगत जाणार सगळी गोष्ट, एकदा तेल सांगता, एकदा हे सांगता, एकदा ते सांगता. आणि मग मला मनातून राग यायचा. असं होता व्यापार कोणाचा? मार्गाचा. सांगू कोण लागलं? आपली गुराई. कुणासाठी सांगू लागल्या? मार्गासाठी. परंतु मला वाटायचं की एकदा सांगितलं पाहिजे, पुन्हा पुन्हा काही चक्रा मारायच्या. मला असं वाटायचं बरं का. मी म्हणायचो ताईंना की ताई तुम्ही ना एकदा सांगत जा काय आहे ते. आणि ताई मग मला रागवायच्या, अरे का लक्षात राहत नाही, तुला तरी काय अडचण झाली, जात जा ना, तू काय म्हातारा आहेस काय म्हणायच्या, तरुण पोरगा आहे, तुला काय जाण्याचा कंटाळा आहे. पण मला जाण्याचा कंटाळा यायचा. मी आळशी असा माणूस, मला आपलं जायचा कंटाळा यायचा. हा आमच्यासोबत दुसरी जी मुलं होती बघा, आमचा भासा होता संतोष चंद्रवंशी नावाचा. हा मात्र जे सांगितलं की तू जायचं आणि काम करून घेऊन यायचा. माझ्यापेक्षा लहान बरं काही पोरं. जायचा, किती चक्र तो मी पाहायचो, किती पण चक्र मारत होता. परंतु त्यांनी कधीच म्हटलं नाही की मला तुम्ही एवढे कामं का बरं सांगता. तो शिकण्यासाठी होता आमच्याकडे, माझा भासा अंबळे गावचं संतोष चंद्रवंशी. आणि मग मी ते बघायचो. ताई म्हणायच्या बघ तुझ्यापेक्षा लहान पोरगा आहे का त्याला कंटाळा. बघ याला म्हणतात म्हणते बघ अशी मार्गपूर्वक आवडीपूर्वक सेवा करावं लागते. आता माझा अभ्यास झालेला होता बरं का, परंतु सगळ्या गोष्टी का अभ्यास करून शिकत नसतो माणूस. परंतु जी आवडी असते बघा सेवेची, तेवढे मला नाही करता आली, परंतु त्या मुलाला करता आली. कशामुळे? ही सेवेची आवडी होती. त्याला पण वाटायचं की हे पुन्हा पुन्हा काय सांग. परंतु तो म्हटला नाही की उपाध्यावासाप्रमाणे त्यांनी सुद्धा कामं करत राहिला. माझ्यासारखा एखादा अज्ञान म्हणून बोलून दाखवलं पटकन. म्हणून एक संदर्भ तुम्हाला मी सांगितला. आणि मग उपाध्येबास ओगीची राहिले. सर्वज्ञे म्हणितले का बटिका झालं.
स्वामी म्हणतात, बटिका आता हे तुम्हाला जावंच लागेल, तुम्ही जासाल, तुम्ही थकला का? आणि बघा ते वेळापूर आणि ते लेण्या खूप लांब आहे. बघा ते किती अंतर तुम्ही आता जाऊन. वेरूळ कुठून ती बाजारपेठ कुठं? माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ते 5-6 किलोमीटर तरी असेल ते गाव, माझ्या माहितीप्रमाणे बरं का, जास्त असेल. विचार करा, 7 किलोमीटर जायचं, पुन्हा वापस यायचं, परत जायचं, परत यायचं. साधी गोष्ट आहे का हो? अहो जवळजवळ माणसाचे हातपाय दुखतात. माझा अनुभव सांगतो, 2 मिनिटं दुखणं अंतर होतं ते काय, 5 मिनिटं जागा आहेत तरी पण मला ते नको वाटायचं जायचं. उपाध्ये बाद जे होते ते गेले. स्वामी म्हणतात, बटिका जासाल तुम्ही जाता, तरी काही जे बाईसाचे म्हणे ते गोसाव्याचे की. बघा किती महत्वपूर्ण शब्द उच्चारण केला. शब्द परमेश्वराला प्रसन्न करणारा शब्द आहे, हा परमेश्वराला तोषणारा शब्द आहे. बघा उपाध्ये बासांकडे सेवेचं अंग कशा प्रकारे होतं या शब्दामधून दिसून येतं. ते म्हटले, जे जी देवा बायसांचे म्हणे ते गोसाव्याची. बायसांचं म्हणे ते का बायसांचं आहे का? बायसा सांगतात ते देवासाठी मला सांगतात. देवासाठी मी जाऊ नये का? मी देवासाठी गेलंच पाहिजे, मी देवाची सेवा केलीच पाहिजे. बायसांचं काय आहे ते? बायसांचं नाही सांगतात, ते बायसा देवासाठी सांगतात. आणि देवासाठी जायला तर देवाची सेवा तर केलीच पाहिजे. म्हटले, जी जी देवा मला काही सेवा करण्याचा कंटाळा नाहीये. स्वामींनी त्यांचा मनोधर्म बघितला आणि उपाध्ये बासांचा शब्द फार महत्वपूर्ण आहे. बायसांचं आहे का? ते देवाची सेवा आहे. सेवा बायसांची होती का? कोणाची होती सेवा? देवाची होती. पत्रशक कोणासाठी? देवाला उपहार करायचा. तेल कोणासाठी? देवाला उपहार करायचा. जे काही सगळं होतं, जो काही व्यापार सांगितला, कोणाचा व्यापार होता? हा देवाचा व्यापार होता. तो का बायसांचा होता का? तो व्यक्तिगत व्यापार होता का? नाही. आणि म्हणून स्वामी त्यांची परीक्षा घेतात, पण स्वामींना बरोबर ते बोलतात. स्वामींचं मन ते जिंकून घेत. बघा, शब्दाने देवाला जिंकलं, शब्दाने परमेश्वराला प्रसन्न करता आलं पाहिजे, शब्दाने गुरुलाही प्रसन्न करता आलं पाहिजे. शब्द म्हणतात ना, शब्द तोल की बोली शब्द का कोई न मोल. तोलून वापून बोलावा लागतो. आणि इथे जे शब्द त्यांनी वापरला, किती गोड भाषा चरित्रामधली. बायसाचे म्हणे ते गोसाव्याचे की. किती सुंदर शब्द आहे तो, आपल्या सुद्धा अंतकरणाचा ठाव घेतो. आणि म्हणून चरित्र हे स्वामींचं एक जीवनपट आहे. चरित्र हे आमच्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. आम्हाला चरित्र शिकवतं सेवा कशा प्रकारे करावी, मनोधर्म कशा प्रकारे राखावा, परमेश्वर कशा प्रकारे प्रसन्न करावा, हे आम्हाला चरित्र शिकवतं. बघा हा संदर्भ, ही लीळा बघा, केले की नाही देवाला प्रसन्न. आपल्यासारखं माझ्यासारखा म्हटलं असता, काही बाईसांची कटकट आहे, एकदा सांगता येत नाही का, जा आता मी परत जात नाही, माझ्यासारखं असं म्हटलं असतं. परंतु उपाध्ये बासांनी काय सांगितलं? बायसाचे म्हणे ते गोसाव्याची की. आणि मग स्वामी काय म्हणतात? सर्वज्ञे म्हणतले जा जा बायसे कोपती. म्हणजे हे बघा, स्वामी सुद्धा हे स्वामी समोर, बायसा समोर नाही म्हटले स्वामी, त्यांना एका बाजूला येऊ दिलं. आणि मग स्वामी त्यांना बोलतात. जर बायसा समोर म्हटलं असतं तर बायसा रागवल्या असत्या, म्हटलं असतं काय रे बटिका, बाबांचं काहीच ऐकत बसला, जा लवकर, इथे वेळ होतो स्वामींच्या भोजनासाठी. त्यांना बाजूला घेतलं. उपाध्यांचं काय मनोधर्म आहे तो स्वामींनी बघितलेला आहे. अशा प्रकारे जी काही सेवा आहे, तळटिपेमध्ये एक प्रसंग आलेला आहे. त्याने सांगितलं की उपाध्ये म्हणतले बाई सांगा, बाईसे म्हणतील नको बटिका बाबा कोपत असते.
म्हणजे ज्यावेळेस स्वामी तिसऱ्यांदा बाईसा सांगतात तेव्हा बट्टिका बाईसा काय म्हणतात, नको नको बाबा रागवतात, बाबा रागवत आहेत मला. उपाध्ये काय म्हणतात, बाई सांगा, बाई सांगा म्हटले, तुम्ही रागुदा रागवले तर मी जातो, मी घेऊन येतो. मला आवड आहे म्हटले सेवा करण्याची, तुम्ही मला सांगा. मग हा टवका बरवा सवंग घेऊन आले. म्हणजे त्यांनी तळटीपीत एक मुद्दा सांगितला की बरवा हा टवका म्हणजे बाजारातून भाजीपाला, बरवा चांगल्या चांगल्या प्रकारचा भाजीपाला घेऊन आले, सगळं साहित्य घेऊन आले. बाईसाच्या हाती दिधला, बाईसांच्या हातामध्ये तो सर्व भाजीपाला दिला. मग सर्वज्ञे म्हणितले बाई आपुले अवघे, म्हणे एक वेळी देजे की हो का बाबा. म्हणजे त्यांनी सांगितलं की बाई, स्वामी म्हणतात की बाई जे काही जे आहे आपण सर्व हे एकदा सांगितलं पाहिजे, एकदा सांगत जा म्हटले काय आहे ते. बाईसा म्हणते हो बाबा पुन्हा चूक करणार नाही. याच्यामध्ये सुद्धा एक हेतू आहे. जर आपण एकदा जर व्यापार केला तर काय होईल, आपला वेळ वाचतो. दुसरी गोष्ट म्हणतात ना, जे काही आपण आता जातो येतो, जेणेकरून जे काही हिंसा होते त्या हिंसेचाही दोष कमी लागणार. आपण आता गेलो एकदा गेलो चमचा आणायला, एकदा गेलो तूप आणायला, एकदा गेलो तूप तेल आणायला, तर काय होईल, आहे मार्गाचा व्यापार, परंतु कधी कधी आपली बुद्धीचं कौशल्यही वापरलं पाहिजे. जर आहे मार्गाचा व्यापार पण एकदाच सांगायचं, किंवा आता काही मार्गाचा व्यापार असेल किंवा आपलं काही काम असेल तर मार्गाच्या व्यापारामध्ये आपलं पण काम करून घ्यायचं. आता काही काही बघायला फिरण्याची सवय असते, फक्त वाटच पाहतात की कधी मला इथून आज्ञा भेटणे, कधी मी गावामध्ये जातो. आमच्याकडे आमचा वैभव पोरगा आहे बघा, तो वाटच पाहतो कधी मला काम सांगतात, त्याला अजिबात कंटाळ नाही. मी पाहतो तो आमच्या घरचे सांगत असताना तो उभाच असतो उपाध्ये बसाप्रमाणे. कधी मी त्याला नाराजीने त्याचे बघितले की असं त्यांनी कधी हे नाही केलेलं बघितलं, मी तरी केलं पण त्याला मी कधी बघितलं नाही. तो वाटच पाहायचा की कधी मला काम सांगतात. जायचा, घेऊन यायचा, परत जायचा, आणि तो असा विसरभोळा कामं करत नव्हता. आणि मग दुसरी गोष्ट, त्याला पण सेवेची आवड होतीच की. दोन संदर्भ आहेत, एक तर एक कामात काम केलं पाहिजे, दुसरी गोष्ट जे आपण सेवा करतो ती सुद्धा आवडीपूर्वक केली पाहिजे. आणि म्हणून उपाध्ये जे होते, जरी त्यांना 3 वेळेस जावं लागलं तर काही दिवसांनी त्यांच्या ठिकाणी सेवेची आवड होती. आणि म्हणून कामात काम जर केले तर आपला वेळ वाचतो, आपण साधनेसाठी वेळ देऊ शकतो. नाहीतर मग काही काही लोक म्हणतात ना, किंवा मार्गामध्ये आम्ही पाहतो काही काही जे चुकार असतात, घोक चुकवणारे, किंवा ज्यांना आरती नको असते, आमच्यात बी असतात बरं का, आरती नको वाटते, त्यांना पोथीपान नको वाटतं, त्यांना वाटतं गुरुने ह्या काळात जर काम सांगितलं बरं होईल, आपली पोथी चुकेल, किंवा जर आपल्याला काही काम सांगितलं गुरुजींनी तर बरं होईल, आपल्या आरतीला आपली आरती टळून जाईल. म्हणजे काही काही जे असतं फक्त चुकवायचं, ह्या विधी कसं चुकवायचं पाहतात. कुणी जावं, काही काही असतात बघा, आपली मुलं पण असतात ना, त्याला वाटतं आईने जर पूजेच्या टायमाला जर मला काम सांगितलं बरं होईल. तुमच्यामध्ये पण असताना आमच्यामध्ये पण असतात बरं का, आमच्यामध्ये बी काही काही आमची मुलं अशी असतात. तुमच्यातला मुलगा पाहतो की नाही, वाट संध्याकाळी 7ची वेळ झाली, आई मला कधी बाहेर पाठवते, बरं झालं म्हणतो मम्मीने काम सांगितलं, नाहीतर ना देवपूजेला बसावं लागलं असतं, पूजासर म्हणावं लागला असता. म्हणजे बघा, धर्माचा कंटाळा आला की माणसं काम कशी शोधतात, आणि जेव्हा सेवा असेल ना तेव्हा मात्र अंग काढून घेतात. जेव्हा खरेखुरी सेवा करायची आहे तेव्हा मात्र पळ काढतात. तसं नाही करायचं. उपाध्ये बसांचे 2 संदर्भ आहेत. त्यांनी स्वामींनी सांगितलं, बाई तुम्ही एकदाच काय सांगायचं ते सांगा. म्हणजे काय सांगितलं, एक बुद्धीचं कौशल्य वापर करावा, दुसरी गोष्ट आपला वेळ साधनेमध्ये गेला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट जरी आपण पुन्हा पुन्हा गेलो तर ती सेवा करताना आपला कर्मनाश होतो. आता उपाध्येभास गेले की नाही पुन्हा पुन्हा, जेवढ्या वेळेस गेले त्यांचा कर्मनाश झाला, त्यांची योग्यता झाली, पण कधी
परमार्गाचा व्यापार असेल, देवाची जर सेवा असेल तर आपला कर्मनाश योग्यता होत असते. म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर, मार्गामध्ये गेल्यानंतर सेवा करण्याचा प्रयत्न करत जा. काय काय प्रयत्न करतात, पण काय काय एवढे बहादर आमच्यामध्ये असतात की आता म्हणतात की व्यापाराची वेळ आहे, आता वेळेत व्यापारामध्ये जायलाच नको ना, काहीतरी तिथं बाबा काम लावतील. किंवा आता हे मंदिर झाडायची वेळ आहे, आता मंदिरात जायलाच नको ना, तर बाबा आपल्याला झाडून पुसून काढायला होतील. मग घरीच थांबणार बरोबर, आणि मंदिर पुसून झाडून झालं बरोबर येऊन टपकणार. त्याला माहीत असतं आता इथे सेवा करावी लागेल, मार्गाचा व्यापार करावा लागेल. काय काय बाया नाही का खाल्लं की लगेच हात धुवून पळतात, का तर भांडे घासावं लागतील. घरी खंडीवर भांडे घासते तिकडे प्रपंचात लोकांचे. काय फरक पडला मार्गाचा व्यापार केला तर? काय फरक पडला मार्गाची भांडी घासली तर? काय फरक पडला मार्गाचा व्यापार केला तर? काय फरक पडला झाडून पुसून काढलं तर? पण इथे त्यांना कमीपणा वाटतो. हा प्रकार मला मात्र खानदेशमध्ये फार चांगला दिसून येतो. ती लोक मी बघितली, ती बाया मी बघितल्या, तिथला समाज मी पाहिला. कडचे असतील, नाशिक प्रांत, पुणे, नागपूरचा चांगला नागपूरचा काही भाग बरं का, आमच्या मराठवाड्यातला काही भाग, काही भागात लोक सुज्ञ आहेत, ज्यांना जाणीव आहे ना, ते स्वतःची सेवा करतील. जरी त्यांनी पंगत केली तर ते तिथून सगळं भांडे घासून धुवून पुसून मग घरी जातील, तरच तुम्हाला गोमटं आहे. फक्त आपण बाबांना पंगत दिली, जेवण केलं, निघून गेलो असं नाही. आता तर ऑनलाईन पंक्ती चालू, आताचा प्रश्न नाही सांगत बरं का तुम्हाला, तरी पण काही बिचारे आता दुःख करतात बरं का. म्हणतात बाबा आम्ही क्रिया केली पण आम्ही स्वयंपाक करू नाही शकलो, आम्ही सगळं तुम्हाला करून खाऊ घालायला पाहिजे. मला खानदेशमधले काही बिचार माता भगिनींचा मला फोन येतो आणि अक्षरशः ते रडतात. म्हणजे छोट्या मार्गात जाऊ, मोठ्या मार्गात जाऊ. आता नाही का बाबांचे, जाधववाडीचे बाबांच्या त्या ठिकाणी बाबांचं पौत असतं बघा. कितीतरी समाज, ते आदिवासी भागातली लोक येतात फक्त काय, केवळ सेवा करण्यासाठी. त्यांच्याकडे ती सेवा असते, 4 दिवस वाढायचं, भांडे धुवायचे, व्यापार करू लागायचा, ते पत्रवळ नेऊन टाकायची. बघा आवडीपूर्वक सेवा करतात. आणि जो अज्ञान असेल तो काय करतो, बरोबर अंग काढून घेतो. म्हणून उपाध्येबाद जे होते त्यांनी सेवा कोणासाठी केली होती? सेवा ती ईश्वराची होती, व्यापार तो देवाचा होता, व्यापार तो परमेश्वराचा व्यापार होता. उपाध्येबास म्हटलं जी देवा बायसांचा व्यापार नाही, तो ईश्वरीचा व्यापार आहे. म्हणून आपल्याला जर एखादं काम सांगितलं तर काय आपण वाकडे तिकडे तोंड करायचं का नाही? किती वेळ जाण्यात तरी तुम्हाला प्रसंग आला, एखाद्याने सांगितलं. आता बघ सगळ्या ठिकाणी काही सांगणारे सगळे हे नसतात, कुठे म्हातारी माणसं असतात, कुठे त्यांच्याकडे व्याप असतो, एखादी अधिकरण असते. जरी त्यांनी पुन्हा पुन्हा सेवा सांगितली, आपण काय म्हणायचं का एकदाच बाबा काम सांगा ना, तुम्ही काय पुन्हा पुन्हा मला पळवता? नाही, त्या काम सांगण्या पाठीमागे सुद्धा आपला काही कर्मनाश असेल, आपली काही योग्यता होणारी असेल, नाही का? परमेश्वराचा व्यापार केला किंवा परमार्गाचा व्यापार केला तर आपला कर्मनाश आणि योग्यता होत असते. म्हणतात ना, तुम्ही परमार्गामध्ये गेल्यानंतर इथली काडी जरी इथे केली तरी तुम्हाला गोमटं लागतं. विचार करा, आपण प्रत्यक्ष त्या परमार्गाचा व्यापार केला, तिथे भांडी धुतली, झाडून पुसून काढलं, मंदिरामध्ये सेवा केली. सेवा फक्त ही नाही बघता, फक्त स्थानाची सेवा नाही करायची. काही लोक म्हणतात आम्ही फक्त धरण करू, आम्ही फक्त तिथे धरणाला गेलो, सेवेसाठी गेलो, आम्ही काय त्या सेवा करायची का? आम्ही फक्त आम्ही फक्त स्मरणच करायचं म्हणतात. ना मंदिर झाडून काढायचं, ना पुसून काढायचं. आम्ही त्या बाबाच्या मार्गामध्ये गेलो, तिथे आम्ही काय कामासाठी गेलो का? असे काही वरतोंड करून सांगतात बरं का, आम्ही पाहतो. आणि जे मात्र जाणीवीचे आहेत ते म्हणतात बाबा काही सेवा आहे का? सेवा सांगा बरं का मला. मग एखादी बाई असेल ती उचित बरोबर तिथे चपाती करायला बसेल, तिला सांगूच लागत नाही, काही सांगावं लागतं ढकलं, बसा चपात्या करायला बसा, ओ बाई हे झाडून काढा. काही बळजबरी आम्हाला कामाला लावावं लागतं. त्यांच्या मनात नसतं काम करण्याचं, पण बळजबरी त्यांना ते काम करायला भाग करावं लागतं. मग ती बी कशी वाकड तिकडे तोंड करणार आणि मग तिथे चपात्या करायला बसणार.
सेवा तर केलीच, परंतु कशी केली? वाकड तिकडे तोंड केलं, कपाळ आड्या पाडल्या, मग सेवा केली. 50%च लाभ भेटेल. परंतु उचित सेवा केली. उचित म्हणजे काय? ते बाबा झाडतायत किंवा त्या तपस्वीने तिथे स्वयंपाक करतायत, आपण गेल्याबरोबर स्वयंपाकाला बसलं, त्यांनी म्हणायच्या अगोदरच जर आपण बसलं, याला म्हणतात उचित सेवा, उचित व्यापार. एखादे बाबा सांगतायत की, एखाद्या शिष्याला सांगतात की जा बरं तू, जा गावामध्ये एवढं घेऊन ये. ते एखादा उचित पुरुष असेल, तो काय म्हणतो, बाबा मला सांगा, माझ्याकडे गाडी आहे, मी गाडीवर जातो आणि पटकन घेऊन येतो. एखादा काय विचार करेल, नको नको बाबा, आपलं पेट्रोल खर्च होईल, कशाला जायचं, एक असा विचार करेल, बरोबर तिथं अंग काढून बाजूला निघून जाईल. म्हणून उचित व्यापार करता आला पाहिजे, उचित सेवा करता आली पाहिजे. मला कोणी म्हटलं तर बाबा उचित म्हणजे नेमकं काय? उचित म्हणजे तुम्हाला न सांगता करणं जो व्यापार केला जातो किंवा जी सेवा केली जाते त्याला उचित व्यापार किंवा उचित सेवा असं म्हणतात. नाही काय, आता उचित अन्नदान करतात की नाही काही काही लोक न सांगता पंक्ती करतात, आणि काही लोकांना सांगावं लागतं तुम्ही पंगत करा, तुम्ही अन्नदान करा. काही लोक सद्भक्त उचित अन्नदान करतात. उचित म्हणजे न सांगता, याला म्हणतात उचित. न सांगता जी सेवा केल्या जाते, जो व्यापार केला जातो, मग ते कुठलेच अन्नदानाची सेवा असेल, कोणतीही परमार्गाची सेवा असेल, जी न सांगता केली जाते त्याला उचित सेवा असं म्हणतात. आता मी पण ग्रुपमधून पाहतो ना, काही लोक उचित अन्नदान करतात किंवा उचित काहीतरी सेवा देतात, याला म्हणतात न सांगता जे केलं याला उचित दान असं म्हणतात. आता काही लोक उचित पंगत करतात, असं बाबा आमच्याकडून काहीतरी क्रिया करा म्हणतात. म्हणजे काय, मी काय त्यांना मागितली का? नाही, त्यांनी उचित मला फोन केला आणि सांगितलं, म्हणजे उदाहरण सांगितलं. अनेक मार्गात फोन करतात, क्रिया करतात, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काहींना मागावं लागतं, तुम्ही आता मार्गासाठी करा, काहीतरी द्या. पण काही कसे बिचारे उचित अन्नदान करतात, उचित पंगत करतात. मग ती कुठली असेल, वाढदिवसाची असेल, त्यांच्या काही कार्यानिमित्त असेल, किंवा त्यांचं काही कार्य सफल झालं म्हणून असेल, किंवा सहज असेल, पण करतात ना उचित. जेव्हा तुम्ही मार्गामध्ये सांगता की बाबा आमचं असं हे कार्य आहे, तुम्ही पंगत करा, म्हणजे बाबांना काय माहिती होतं का? नाही, याला म्हणतात उचित. म्हणून न सांगता जो व्यापार केला जातो, न सांगता जी सेवा केल्या जाते त्याला म्हणतात उचित. म्हणून परमार्गामध्ये आपल्याला उचित सेवा करता आली पाहिजे. परमार्गाची, धर्माची उचित सेवा करता आली पाहिजे आणि ती आवडीपूर्वक करता आली पाहिजे. काही लोकांना सांगितल्यावर सेवा करत नाहीत की निबरखट्ट असतात की बस. ते बाबा म्हणतात, अहो यजमान हे झाडून काढा. तो म्हणतो, बाबा 2 मिनिटं थांबा, आत्ता येतो, आणि तिकडेच गायब. एखाद्या बाईला सांगितलं की बाई जरा भांडे घासून दे, ती काय म्हणते, अहो मला ना लई उशीर होतो बरं का, आम्हाला जायचंय, आम्हाला पुढचं स्थान करायचं आहे. यांना काहीच नसतं, परंतु बघा अंग कसं काढून घेणार. अरे ज्याला ईश्वराची सेवा भेटली, ज्याला परमार्गाची सेवा भेटली, जर आपण तिथं अंग काढून घेतलं तर मग लक्षात ठेवा, असं रुईलं कुलं दे तुम्हाला भेटणार. जर का तुम्ही मार्गसेवेमध्ये, मार्गाच्या व्यापारामध्ये चुकारपणा केला तर काय होईल, तुम्हाला पुढे त्याचा भोग भोगावा लागतो आणि तुम्हाला मग देह चांगलं भेटत नाही. नाही का म्हणतात, ज्यांनी पूर्वील काळी मार्गाची सेवा केली नाही, व्यापार केला नाही, त्या पुरुषाला म्हणतात रुईलं कुलं देह भेटतात. जरी तो मार्गात गेला तरी त्याला मार्गाची सेवा घडत नाही. कशामुळे? पाठीमागे यांनी आवडीपूर्वक सेवा नाही केली, उचित सेवा नाही केली, म्हणून त्याला आत्ता अशा प्रकारे सेवा त्याला बरोबर घडत नाहीये. जर आपला सेवाच नाही घडली, मग आपला फायदा काय? आपण त्या मार्गात गेलो किंवा त्या मार्गामध्ये राहिलो,
आपल्या तिथली थोडीफार सेवा घडली पाहिजे की नाही? नाही तुम्ही जड सेवा करसाल, पण तिथलं साफसफाई करणे, जे काही त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते सेवा करणे, किंवा ज्या मार्गामध्ये जे सांगितलं ती सेवा करणे घडेल का आपल्याला? नाही. पण आपण कसं करतो, प्रपंचामध्ये 12 घंटे काम करत होता, पर हाडं झिजस तर तिकडं कामं केली, पण इकडं जर सांगितलं ना, अहो एखादं काहीतरी सेवा करा, लगेच म्हणणार नको, मला ते होतच नाही, मला अशक्तपणा आहे, माझं कंबरच दुखतं, माझे पायच दुखतात, आणि तिकडे मग प्रपंचासाठी तंगडे तोडत जातो, त्या नांगरा पाठीमागे फिरतो 2-2 किलोमीटर, 24 तास ड्युटीसाठी तिकडे उभा राहतो. इकडे जर सांगितलं ना थोडं काळ जरा उभे राहा वाढण्यासाठी, लगेच बहाणे, माझी कंबर दुखते बाबा, मला बादलीच उचलत नाही. इकडे मोठमोठी भगोली उचलायचे लोकांच्या लग्नामध्ये, तेव्हा तुला बरं उचललं तिकडं सगळं, आणि मार्गात आला की तुम्हाला करू वाटत नाही का? सगळीच नाही बरं का, जी अनभिज्ञ लोक आहेत त्यांचं मी सांगतो. आम्ही पाहतो, झाडू मारा म्हटलं तरी असं झाडू मारणार जसं की याच्या हाताला जीव नाही. घरी म्हटलं खसाखस भांडे घासतात, आणि बरोबर चकाचक सगळं घर करतात. याचा अर्थ तुमची धर्मात तुमची आवडी नाहीये. प्रपंचासाठी काही पण तुमची करण्याची तयारी असते, परंतु परमाग्रहाचा व्यापार म्हटला, कुठल्या स्थानाची सेवा म्हटली, किंवा कुठल्या काही मंदिराची सेवा म्हटली की मग तुम्हाला करू वाटत नाही. हा तुमच्यातला प्रत्येकाचा अनुभव आहे. मग आपण चुकारपणा करतो की सेवा करतो, हे प्रत्येकाने आपलं तपासा. तुम्हाला मुद्दे मी सांगितले, आणि म्हणून उपाध्ये बासांनी जशी आवडीपूर्वक सेवा केली, त्यांनी सेवा करत असताना कुठल्या प्रकारचा आळस त्यांनी केला नाही, किंवा बायसांना त्यांनी कटकट केली नाही. त्यांनी या ठिकाणी स्वामींचा मूळधर्म धारण करून सेवेने परमेश्वराला प्रसन्न केलं, आणि आपल्या शब्दाने ज्याप्रमाणे स्वामींनी त्यांनी जिंकून घेतलेलं आहे. कारण की ही सुद्धा सेवा करत असताना फार मोठा अधिकार असावा लागतो. परमार्गाची सेवा कोणाला घडते? मार्गाची सेवा कोणाला घडते माहिती आहे का? ज्याचा काहीतरी उत्तम अधिकार असेल तोच पुरुष इथे सेवा करण्यासाठी येऊ शकतो. गावात खंडीभर लोक उपदेशी असतात, परंतु त्यातले 1-2 जे आहेत जाणवीचे बिचारे, तेच मात्र त्या ठिकाणी येतील, सेवा करतील, निघून जातील. त्या खानदेशमध्ये फार चांगला प्रकार आहे की ते सेवा करतील, परंतु म्हटले जेवायला कुठे जातात माहिती आहे का? ते लोक आपल्या घरी जातात. केवढी पोथी राहो तिथे जेवणार नाहीत, सेवा करून, तिथला व्यापार करून, तिथला जो काही स्वयंपाक आहे सगळं करून कुठे जातील? ते आपल्या घरी जेवायला जातात. तो प्रकार खानदेशमध्ये फार छान आहे. म्हणजे काय झालं, ही धर्माची दृढता, धर्माचं बीजारोपण त्या सद्भक्तामध्ये आहे. खानदेश तुम्हाला एक उदाहरण मी दिलेलं आहे, आणि आम्ही त्या लोकांना पाहतो की खूप सेवा महत्त्वपूर्ण अंग. ते जरी इकडे आले स्थान दर्शन करण्यासाठी, ते बरोबर सगळं आपलं सोबत ठेवतील, आपापलं करून खाणार, कोणाला त्रास देणार नाही, आणि जरी कुठे गेले लगेच त्या मार्गात पंगत देतील, काहीतरी क्रियापान देतील, आणि मग पुढे जातील. याला काय म्हणतात? धर्माचा अंग, सेवेचा अंग. अशा अनेक भागातले मी लोक पाहतो, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाड्यातले काही लोक, काही विदर्भातले लोक येतात, पण ते बरोबर अशा पद्धतीने सेवा करणार, आवडीपूर्वक त्या मार्गाचा व्यापार करणार. यासाठी आम्हाला सुद्धा उपाध्यभासाप्रमाणे आवडीपूर्वक सेवा करता आली पाहिजे. जर ती आवडीपूर्वक केली तर आम्हाला 100% लाभ भेटणार, आणि अनावडीपूर्वक केलं तर आम्हाला त्याचे लाभ कमी होणार. तुम्हाला मागितलं पाणी एखाद्या बाबाने, हो म्हटले मला पाणी द्या, आपण काय केलं? तांब्यात आणलं, दणकन आपटला, दिलं पाणी, दिलं, गोमट लागेल पाण्याचं, परंतु किती? फक्त 10%. आणि त्यांनी सांगितलं बाई मला पाणी द्या, आणि मग काय केलं? बाबा घ्या पाणी, घ्या पाणी, हसतमुख चेहऱ्याने पाणी दिलं, तर काय होईल? 100% लाभ होईल. एखाद्या सद्भक्ताने आणलं बाबा जेवायला घरी, सांगितले अगं बाबाला जेवण कर, मी बाबांना साधू बाबांना घरी आणलं. एखादी जाणवीची असेल तर ती बिचारी आवडीपूर्वक करेल, हो बाबा बरं झालं आणलं बरं का, माझा अधिकार, मला सेवा घडली. आणि एखादी धसमुसळी असेल तर
तांबे आपटल, परात आपटल, सगळी आपटापटी भांडे आपटापटी घरामध्ये करते. मग काय समजायचं, हिला काही खाऊ घालण्याची आवड नाही. आपण इथून आता लगेच बाहेर पाय काढा. मग ते बाबा म्हणतात, नको नको यजमान, आता आम्ही पुढच्या घरी जाऊ, तुमच्या बायकोला काही आवड नाही. कशाकडे कळलं ते, घरात आदळआपड सुरू झाली, समजायचं आवड नाही. आणि एखादी हसतमुखाने स्वयंपाक करते, समजायचं यांना आवड आहे, ही त्याची ओळख नसते. आणि म्हणून आपल्याला क्रिया करत असताना, सेवा करत असताना आम्हाला उपाध्ये बास होता आलं पाहिजे. उपाध्ये बासाप्रमाणे आम्हाला तिथे सेवा करता आली पाहिजे. हे जे बाबांनी काम सांगितलं, हे काही बाबांचं काम नाही, हे गुरुचं काम नाही, हे परमार्गाचं काम आहे. अशी आपल्याला व्यवस्था करता आली पाहिजे. आपल्याला मनाला समजावता आलं पाहिजे. मनाला समजवलं की नाही, हे काही काम बाईसांचं आहे का, हे काम देवाचं आहे. म्हणून जरी 10 वेळेस तरी गेले, म्हणून त्यांचा कर्मनाश झाला. आवडीपूर्वक गेले म्हणून त्यांना थोर योग्यता लागली, कारण की उपाध्ये बास बोधवंत होते. एखादा अज्ञान असतं तर मात्र म्हटलं असता, हे बाईसाकडे थांबायलाच नको, लय कटकट लावते, लयच काम लावते बाईसा, हे कर ते कर, हे पाहिजे ते पाहिजे, हे आण ते आण. एखादा दुसरा असता तर पळूनच गेला असता माझ्यासारखा. उपाध्येबास गेले का नाही. उपाध्येबास उलट सांगतात ना, बाईसांना म्हणेती करू लागायचे नाही का. ते चांगदेव भट चटपटे होते. बाईसांना सांगितलं की बाईसांनी लगेच ते काम करायचे. बाईसांना वाटायचं हा ना इथेच राहिला पाहिजे. ते नाही का पाठीमागे त्यांना ते नातेवाईक घेण्यासाठी येतात. बाईसांना काय वाटतं, बाबा एवढा चांगला पोरगा, किती सेवा तुमची करायचं, किती उपयोगी पडायचा. बाईस्वामी म्हटले, बाई तुमचं खरं आहे हो, पण याचे नातेवाईक त्याला घेण्यासाठी आलेले आहेत, म्हणून त्याला जाऊ द्यावं लागेल. म्हणजे चांगदेव भट्टांचा मुद्दा सांगितला. तसे उपाध्येबा जे होते फार हुशार होते आणि फार सेवाभावी होते आणि बोधवंत होते म्हणतात. बोधवंता उपलक्षणे जे पुरुष आहे अशी आवडीपूर्वक सेवा करू शकतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे. बोधवंत आवडीचे परमार्ग भजक पूजक. म्हणजे उपाध्येबास कोण होते म्हणाले, बोधवंत होते आणि यांना सुद्धा पूर्वी ईश्वराची सेवा घडली होती, म्हणून तर त्यांचा अधिकार सुद्धा आता ईश्वर सेवेचा आलेला आहे. हो, देवाची सेवा करताना काही ईश्वर सेवा घडत नाही. पहिली भिक्षू महात्म्याची, गुरुची, परमार्गाची, नंतर तुम्हाला सेवा कोणाची घडेल, नंतर ईश्वराची सेवा घडणारी आहे. असे एकाएक ईश्वर सेवा तुम्हाला घडेल का, नाही. म्हणून लक्षामध्ये ठेवा, जर कुठे गेले परमार्गामध्ये, कुठे गेले मंदिरामध्ये, जर काही सेवा भेटली तर करण्याचा प्रयत्न करत जा. अंग काढण्याचा प्रयत्न का करत जाऊ, नाहीतर मग जो अंग काढण्याचा प्रयत्न करतो त्याला रुईलं कुईलं देव असं नासक कुचकं देह त्याला भेटतं आणि मग त्याच्याकडून काही आचार होत नाही, काही सेवा देवाला घडत नाही, त्याला काही परमार्गाची सेवा घडत नाही. पूर्वी असं देह दिलं म्हणून असं घडलं, लक्षामध्ये ठेवा. म्हणून उपाध्येबासांची लीला छोटीच आहे, पण महत्त्वपूर्ण लीला आमच्या जीवनामध्ये घेण्यासारखी आहे. म्हणून जी सेवा करसाल आवडीपूर्वक करा. जे काही तुम्हाला व्यापार करायचा आवडीपूर्वक करा. जे काही तुम्हाला द्यायचं ते आवडीपूर्वक द्या आणि उचितच पुरलं पाहिजे, हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून उपाध्येबासाप्रमाणे आपला सर्वांचा अधिकार घडावा, यासाठी आपण स्वामी राहायला प्रार्थना करावी की देवा मला कधी उपाध्येबासाने मला आवडीपूर्वक मला सेवा घडेल. ही देवाला तुम्ही लीळेच्या माध्यमातून देवाला प्रार्थना करा. प्रत्येक लीळा आणि हेतू तिथून काहीतरी शिकायचं असतं, काहीतरी शिकायला भेटत असतं. म्हणून ही लीळा जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. जो काही व्यापार करायचा तो एकदाच करायचा. जरी पुन्हा पुन्हा करण्याचा प्रसंग आला तरी आपली थोर कर्मनाश, आपली योग्यता होणार आहे. जरी आम्ही परमार्ग पुन्हा पुन्हा गेलो, व्यापार जरी केला तरी आमची कर्मनाश होईल. म्हणून मार्गाचा व्यापार केला, परमार्गाची सेवा केली की योग्यता कर्मनाश होत असतो, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून प्रामाणिकपणे व्यापार करण्याचा प्रयत्न करत जा आणि आम्हाला उपाध्येबासाप्रमाणे सेवा घडावी, उपाध्येबासाप्रमाणे आमचा अधिकार वाढावा, ही देवाला प्रार्थना करा. अशा प्रकारची लीळा आठवा. जीवनामध्ये महत्त्वपूर्ण ही आचारशील लीळा उपाध्ये म्हणी आहे, आठवा, स्मरण करा.
चिंतन करा एवढंच सांगतो. दंडवत हो.